नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक डिफेन्स सेक्टरचा जबरदस्त अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज तुम्ही ऑब्झर्व केली असेल की आपल्या निफ्टी 50मध्ये आज फक्त 0.0042% रॅली होती. म्हणजे आपला मार्केट आज बिलकुल फ्लॅट होता. परंतु मित्रांनो, जर तुम्ही NSEचा निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स बघितला असेल तर त्यात आपल्याला 1% पेक्षाही जास्तीची रॅली पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत डिफेन्स सेक्टरचे कंपन्यांनी सुद्धा आज चांगला परफॉर्म केला आहे. जसे की नाईब लिमिटेड, डेटा पॅटर्न्स, एक्स्ट्रा मायक्रोवेव्ह, आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी, एव्हेंटेल, प्रीमियर एक्सप्लोजिव्ह, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनेमिक्स, पारस डिफेन्स अँड मॅझगॉन डॉक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपला निफ्टी 50 तर फ्लॅट होता, परंतु याच्या मागचे काय कारण आहे की आपल्या डिफेन्स सेक्टरच्या कंपन्यांनी आज चांगला परफॉर्म केला आहे. तर चला बघूया याच्या मागे काय कारण आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही आपल्या व्हिडिओचा हेडिंग वाचू शकता. इंडियाज आर्मी टू गेट ₹30,000 करोड QRSAM एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम बूस्ट. तर चला याला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, 30,000 कोटी रुपयांच्या एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीमला मंजुरी मिळाल्याने इंडियन आर्मीला मोठी चालना मिळणार असल्याने डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. डिफेन्स मंत्रालय DRDOने विकसित केलेल्या 3 क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल रेजिमेंट खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची शक्यता आहे, ज्या भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर तैनात केल्या जातील. हे पाऊल भारताच्या एअर डिफेन्स कॅपेबिलिटीजचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग आहे. आणि मित्रांनो, क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल म्हणजे QRSAM सिस्टीम ही शत्रूची एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्स हलवत असतानाही क्विकली डिटेक्ट करण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी आणि पाडण्यासाठी डिझाईन केलेली आहे. त्याची रेंज अराउंड 30 किलोमीटर आहे आणि ती आकाश आणि MRSAM सारख्या इतर मिसाईल सिस्टीम्स सोबत काम करेल अशी अपेक्षा आहे. डिफेन्स ऑफिशियलनी सांगितले की या सिस्टीम्स वेगवेगळ्या परिस्थितीत यशस्वी चाचणीतून गेल्या आहे आणि डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल म्हणजे DAC या महिन्याच्या अखेरीस या प्रस्तावाचा आढावा घेण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, QRSAMच्या व्यतिरिक्त चीन आणि तुर्कीकडून ड्रोनसह आधुनिक धोक्यांना तोंड देण्यासाठी आर्मीला मोअर ॲडव्हान्स रडार, शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम्स, जॅमर्स आणि लेझर वेपन्स मिळण्याची शक्यता आहे. या प्रकारचा खर्च सरकारची डिफेन्स तयारीवर सतत लक्ष केंद्रित करणे दर्शवितो, जे डिफेन्स सेक्टरमधील कंपन्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आणि मित्रांनो, हा जो पॉईंट आहे हा एक इम्पॉर्टंट म्हणजे नोट करण्याजोगता पॉईंट आहे आणि या पॉईंटला तुम्ही नोटसुद्धा करू शकता. आणि मित्रांनो, एक्सपर्टला असा
विश्वास आहे की डिफेन्स सेक्टरमधील स्टॉक्समध्ये अजूनही लॉंग टर्म ग्रोथ स्ट्रॉंग क्षमता आहे. शेअर्सच्या किमतीमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या तेजीमुळे अल्पावधीत काही प्रमाणात नफा होण्याची शक्यता असली तरी एकूणच परिस्थिती सकारात्मक आहे. अधिक ऑर्डर्स अपेक्षित असल्याने आणि डिफेन्स बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने इन्व्हेस्टर्सला पुढील 1 ते 2 वर्ष इन्व्हेस्ट करत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे, जेणेकरून या क्षेत्राच्या वाढीचा फायदा होईल, असे मित्रांनो माझे नाही तर एक्सपर्टचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओवरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की का बरं आज आपल्याला निफ्टी इंडेक्समध्ये 1% पेक्षाही जास्तीची रॅली पाहायला मिळाली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.